बघा, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय 10वीचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, ज्याला बीपीटी असं म्हणतो. आता काय करायचं, प्रमेय काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, बघा हे त्रिकोणाची एक बाजू, ही एक ही बाजू समांतर आहे, त्याला रेषा काय म्हटलंय, त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ही भिन्न बिंदू म्हणजे पी आणि क्यू या बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे याचे समजा ए आणि बीचे सारखे दोन भाग करते, म्हणजे जसं ए पी भागेला पी बी त्याचप्रमाणे ए सीचे ए क्यू भागेला क्यू सी या पद्धतीनं दोन भाग करते असं त्याचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे इफ ए लाईन parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides is the same proportion. ती लाईन जी आहे त्या बाजूंना सारख्या प्रमाणात विभागते, म्हणजेच म्हटलेलं आहे साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. बघा, तुम्हाला काय असणार आहे पेपरमध्ये, फक्त एवढंच येणार आहे की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लिहा, सिद्ध करा. काय तर हे सर्व इथून पासून इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे आकृती सहित, तेव्हाच मार्क्स मिळतील. आणि याच्यावर एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल कसं आहे काय ते सांगतो मी, पहिले समजून घेऊ आपण. बघा, पक्ष म्हणजे गिवन काय काय दिलं आपल्यालाच लिहायचं असते. त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर रेख बीसी दिसते. हा त्रिकोण एबीसी, याच्यामध्ये ही जी लाईन एल, ही जी रेषा एल आहे, ही साइड एबीसी ला कशी आहे, पॅरलल आहे, समांतर आहे. एल ही बाजू ए बी ला पी मध्ये दिसते, बाजू ए बी ला पी मध्ये आणि बाजू ए सी ला क्यू मध्ये छेदते. त्याचप्रमाणे इंग्रजीत एन ट्रायंगल ए बी सी लाईन एल पॅरलल लाईन बी सी, लाईन एल जी आहे ही बी सी ला पॅरलल आहे, समांतर आहे. अँड लाईन एल इंटरसेक्ट ए बी अँड ए सी इन पॉईंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर रेषा एल जी आहे ही ए बी ला पी मध्ये आणि ए सी ला क्यू मध्ये छेदते रिस्पेक्टिव्हली. मग साध्य प्रूव्ह करायचं आहे, ए पी अपॉन पी बी, ए पी भागेला पी 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 बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी, ए क्यू अपॉन क्यू सी. मग रचना कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय काढलं, रेख पी सी व रेख बी क्यू काढा. ड्रॉ सेगमेंट पी सी आणि बी क्यू. बघा, पी सी आणि बी क्यू आपण काढला स्वतः. सिद्धता प्रूफ. आता आपलं एक्झाम्पल चालू कर. एन ट्रायंगल ए पी क्यू, हा ए पी क्यू, बघा ए पी क्यू हा एक त्रिकोण. दुसरा पी क्यू बी, पी क्यू पी क्यू बी दुसरा. हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. हॅव ए इक्वल साइड्स. ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल साइड्स, समान उंचीचे आहेत. मग आता समान उंचीचे आहेत कसं काय बघू आपण. बघा, त्रिकोण ए पी क्यूचं क्षेत्रफळ आपण त्रिकोण पी क्यू बीचं क्षेत्रफळ हे दोन त्रिकोण घेतले, इज इक्वल टू फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट, 1/2 गुणिला पाया गुणला 1/2 कॅन्सल. ए पी क्यू दिसते, ए पी क्यू, याच्यामध्ये पाया बेस ए पी लिहिलं, गुणेला उंची पी क्यू घेतली डिवायडेड बाय. तसंच पी क्यू बी मध्ये पाया पी बी आणि उंची पी क्यू. मग आता इक्वल हाईट्स आहे म्हणजे काय होईल, हाईट कॅन्सल, उंची कॅन्सल झाली, राहिलं काय ए पी भागेला पी. याला दिलं समीकरण नंबर 1, इक्वेशन नंबर फर्स्ट. क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात, एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसेस. नंतर बघा, आता पहिला त्रिकोण एरिया ऑफ दिस ट्रायंगल ए पी क्यू, त्रिकोण ए पी क्यूचं क्षेत्रफळ भागला. आता दुसरा त्रिकोण कोणता घेतला, एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू सी, हा पी क्यू सी. हे सेम तसंच फॉर्म्युला तो 1/2 गुणिला पाया गुणिला उंची 1/2 कॅन्सल पाया. आता ए पी क्यूचा, आता ए पी क्यू पाया ए क्यू, त्रिकोण बदलण्या लक्षात ठेवा. ए क्यू
अपॉन आणि हाईट जी आहे ही पी क्यू. त्याचप्रमाणे त्रिकोण पी क्यू सी या त्रिकोणामध्ये पाया क्यू सी आणि हाईट पी क्यू. इथं सुद्धा हाईट कॅन्सल झाली, राहिलं काय ए क्यू अपॉन क्यू सी. पाया राहिले. क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात एरियाज प्रॉपर्टी बेसिस इक्वेशन नंबर 2. झालं इथपर्यंत क्लिअर. त्याच्यानंतर त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा रेख पी क्यू हा समान पाया आहे. आता बघा, दोन त्रिकोण घेतले पी क्यू बी हा एक त्रिकोण आणि दुसरा पी क्यू सी. याचा आपण पी क्यू हा समान पाया घेतला, कॉमन बेस. रेख पी क्यू समांतर रेख बी सी. पी क्यू जे आहे हे बीसीला समांतर आहे, पॅरलल आहे, म्हणून त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांची उंची समान आहे. यांची उंची समान आहे. बघा, पाया पण समान आहे, उंची पण समान आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा पाया आणि उंची, बेस आणि हाईट सेम राहते तेव्हा त्यांचं काय राहते, 1/1, 1:1 एरियाज ऑफ ट्रायंगल, दोन त्रिकोणांचा. तेच सेगमेंट पी क्यू इज अ कॉमन बेस आहे या दोन त्रिकोणामध्ये, पी क्यू बी आणि पी क्यू सी मध्ये. त्याच्यानंतर बघा, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी बेस तर समान आहे. सेगमेंट पी क्यू पॅरलल सेगमेंट बी सी. पी क्यूला बी सी पॅरलल आहे, समांतर आहे. हेन्स ट्रायंगल पी क्यू बी अँड पी क्यू सी हॅव इक्वल. आता पाया तर समजला, आता हाईट कशी इक्वल आहे ते सांगतो मी तुम्हाला. हे आपण समजा समोर ड्रॉ केलं. फॉर एक्झाम्पल, हे इकडे रेषा लांबवली, ही समांतर आहे. याची हाईट इथं मापली, उंची, याची उंची इथं मापली. फॉर एक्झाम्पल ना, तर दोन समांतर रेषेमध्ये उंची कशी राहणार आहे, सारखीच राहणार आहे. हे 4 सेंटीमीटर असली, हे 4 असेल, हे 10 असली, हे 10 असेल, किंवा इथे मापली. फॉर एक्झाम्पल सांगतो, सर्व ठिकाणी त्याची उंची कशी राहणार आहे, सारखी. म्हणून काय म्हटलेलं आहे की हे जे दोन ट्रायंगल आहे, हे जे दोन त्रिकोण आहे, यांचा पाया तर बेस तर सारखाच आहे, पी क्यू, आणि हाईट पण सारखीच आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे बघा. आता याचं मी फक्त सोल्युशन कसं काढलेलं आहे बघा. एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू बी आपण एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू सी. फॉर्म्युला तोच. आता 1/2 कॅन्सल. पी क्यू बी दिसते, पी क्यू बी पाया घेतला, पी क्यू दिसते. हाईट कुठे मापली, सारखी आहे, म्हणून त्याला एच घेतलं, भागेला. पी क्यू सी मध्ये पाया पी क्यू हाईट सेम आहे म्हणून एच घेतला. मग काय झालं, पाया कॅन्सल झाला, उंची कॅन्सल, 1/1. म्हणून राहिले एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू सी. याला दिलं इक्वेशन नंबर 3, समीकरण नंबर 3. मग काय करू, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. इक्वेशन समीकरण 1, 2 व 3 वरून. समीकरण 1, 2, 3 वरून बघा, पहिल्या याच्यावरून हे घेतलं, एरिया ऑफ दिस ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू बी. दुसऱ्या याच्या बरोबर दुसरं, एरिया ऑफ दिस ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू सी. तिसरं, एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू सी. आणि याचं काय, 1:1 आहे, 1/1 आहे, म्हणून हे राहू दिलं, हे दोनच घेतले, दिसते. मग आता त्रिकोण एपीक्यूचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूबीचं क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण एपीक्यूचं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूसीचं क्षेत्रफळ. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, विधान 1 व 2 वरून. विधान 1 आणि 2 काय सांगते बघा, एपीक्यू आणि एपीक्यू भागिले पीक्यूबी या दोन त्रिकोणाचं काय आलं, एपी अपॉन पीबी. म्हणून याच्याऐवजी आपण एपी अपॉन पीबी हे बरोबर चिन्ह. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 काय सांगते आपल्याला, एपीक्यू पीक्यूसी म्हणजेच काय, एक्यू भागेला. आणि हेच आपल्याला इथं काढायचं होतं. हा झालं इथं आपलं प्रमेय सिद्ध अशा पद्धतीनं. आणि याच्यावर आपल्याला एक्झाम्पल राहणार आहे. तर एक्झाम्पलमध्ये हे जर पेपरमध्ये आलं तर एवढं सर्व तुम्हाला लिहायला लागणार आहे आकृतीचे. पण याच्यावरती एक्झाम्पल आलं तर सरळ आकृतीवरून आपल्याला ओळखायचं, सरळ घ्यायचं, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. नावं चेंज असतील आणि त्याला टाकायचं BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, किंवा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून. आता बघायचं कॉन्व्हर्स, व्यत्यास कसा आहे.
कॉनोस बिफ्टी ऑफ थेरम हे आहे. काय म्हटले, इफ अ लाईन डिवाइड्स ॲट टू साइड्स अँड इफ अ लाईन डिवाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. हेच मराठीमध्ये, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना बिंदू बिंदू छेदत असेल, एखादी रेषा, समजा ही रेषा याला आहे, त्रिकोणाच्या दोन भिन्न बिंदू छेदत आहे, समजा एका ठिकाणी पी एका ठिकाणी क्यू, छेदून एकाच प्रमाणात विभागते, एकाच प्रमाणात काय होते, विभागते, तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. जी काही त्याची बाजू अशी उरलेली त्या बाजूला समांतर असते. म्हणजेच हे जर आपण या पद्धतीनं सॉल्व्ह केलं तर शेवटी याचे उत्तर आपल्याला हेच मिळणार आहे, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. पण फरक आहे दोघांमध्ये. हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बेसिक प्रॉपर्टी थेरम आहे. इथं काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी रेषा आहे ही बाजू बीसीला समांतर आहे असं PPT मध्ये म्हटलेलं आहे. पण कॉन्व्हर्स मध्ये काय म्हटलेलं आहे, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना बिंदू बिंदू छेदत असेल, ती एकाच प्रमाणात विभागत असेल, तर ती रेषा उरलेल्या बाजूंना समांतर असते, उरलेल्या बाजूंना समांतर. हा एवढाच फरक आहे. शेवटी हेच येणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला डिटेलमध्ये BPT थेरम मी सांगितलेलं आहे आणि कॉन्व्हर्स थेरम पण तुम्हाला सांगितलेलं आहे थोडक्यात. आता नेक्स्ट नंबरचे आपण जे थेरम आहे ते थेरम घेऊ आणि याच्यावरती नंतर मग आपण एक्झरसाइज. फार महत्त्वाचे आहे, चांगला अभ्यासा. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित सोडवलं, लक्षात घेऊन, कारण याच्यामध्ये मी असं सोडलंच नाही की तुमच्या लक्षात काही येणार नाही. एकदम डिटेलमध्ये घेतलेलं थेरम आहे, कोणाची सहज लक्षात येईल.